1945 मध्ये द्वितीय महायुद्ध समाप्त झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले. या प्रश्नावर विचारविनिमयासाठी ब्रिटिश शासनाने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठविले. हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाचा निर्विघ्न मार्ग किंवा पद्धती आणि साधने सुचविण्याच्या हेतूने भारतात पाठविण्यात आले होते. या शिष्टमंडळाला कॅबिनेट मिशन असे संबोधण्यात आले. या कॅबिनेट मिशनने 16 मार्च 1946 रोजी सत्ता हस्तांतरणाची आपली योजना घोषित केली. भारताचा भावी राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टीने संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी असे या योजनेत सूचित करण्यात आले होते. त्या प्रस्तावानुसार संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेवर सदस्यांचे निर्वाचन प्रांतीय विधानमंडळाच्या निर्वाचित सदस्यांद्वारे करण्यात आले. काँग्रेसच्या विरोधामुळे बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधानमंडळातून निर्वाचित होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी बंगाल विधानमंडळातून श्री जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर संविधान सभेत प्रवेश मिळविला. भारताच्या संविधान सभेची प्रथम बैठक सोमवार दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी 11 वाजता संविधान सभागृह नवी दिल्ली येथे भरली. आचार्य जे.बी. कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना अस्थायी अध्यक्ष म्हणून स्थान ग्रहण करण्याची विनंती केली. अध्यक्षांनी उद्घाटनपर भाषण केले. त्यानंतर श्री फ्रँक अँथोनी यांना उपाध्यक्ष म्हणून मनोनीत केले. त्यानंतर प्रत्येक सदस्याने आपले ओळखपत्र सादर केले आणि नोंदणी पुस्तकात स्वाक्षरी केली. बाबासाहेब आंबेडकरांनी बंगालमधून निर्वाचित सदस्य म्हणून स्वाक्षरी केली.